मित्रांनो, पीक विम्याची माहिती घेत असताना आपण या अगोदरच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की अद्यापही कंपन्यांकडे जे उर्वरित निधी आहेत ते पेंडिंग आहेत, पडून आहेत. परंतु मित्रांनो, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, कृषी विभागाने जे डिटेल दिलेली आहे त्यानुसार कृषी विभागाचं म्हणणं आहे की बुवा पोस्ट हार्वेस्टमध्ये जवळपास 21,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर या पोस्ट हार्वेस्टच्या रकमा वितरित झालेल्या आहेत. त्याचबरोबर जवळपास जे एल्ड बेसमध्ये पीक विमा आहे तो 1,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आलेला आहे, जमा करण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो, अद्यापही शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची अपडेट आली नाही की बुवा आमच्या खात्यावर पोस्ट हार्वेस्टचा किंवा एल्ड बेसचा पीक विमा जमा झालेला आहे. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतल, स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, गेल्या कित्येक दिवसापासून आपण पीक विम्याची माहिती घेत आहोत. परंतु मित्रांनो, पेंडिंग निधी सुद्धा होता, परंतु अद्यापही हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणताही शेतकरी म्हणला नाही की आमच्या खात्यावर वितरित झालेला आहे. हा भाग वेगळा की बरेच शेतकरी म्हणत आहेत बाबा एल्ड बेसमध्ये रक्कम दाखवत आहे, काही शेतकरी म्हणत आहेत बाबा पोस्ट हार्वेस्टमध्ये रक्कम दाखवत आहे, काही शेतकरी म्हणतात बाबा एल्ड बेसमध्ये जस्ट 400-500 रुपये रक्कम दाखवत आहेत. परंतु मित्रांनो, अद्यापही असा कोणताही शेतकरी असं म्हणला नाही की आमच्या खात्यावर पोस्ट हार्वेस्टची जी रक्कम दाखवली होती स्टेटसमध्ये ती रक्कम वितरित झाली किंवा एल्ड बेसमध्ये सुद्धा सेम कंडिशन. तर मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून पर्सनली विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा मित्रांनो. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर पोस्ट हार्वेस्टमध्ये जवळपास 2,88,000 शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टची रक्कम ही मंजूर झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये जवळपास 277 कोटी रुपये हे पोस्ट हार्वेस्टमध्ये मिळणार आहेत. त्यापैकी जवळपास 21,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 39 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे. आता जर 39 कोटी रुपये 21,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असतील तर मित्रांनो, अद्यापही का एकही शेतकरी का म्हणला नाही की आमच्या खात्यावर ही रक्कम जमा झालेली आहे? तर मित्रांनो, कृषी विभाग वेगळीच न्यूज देत आहे, पीक विमा कंपन्यांकडून वेगळीच अपडेट येत आहे, राज्य सरकारकडून वेगळीच अपडेट येत आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, हे एक त्रिकोण तयार झाल्यासारखं झालेलं आहे मित्रांनो. हे यांच्यापैकी रिअल फॅक्ट किंवा रिअल कोणीही सांगत नाही. पीक विमा कंपनी सुद्धा सेम फेकॉलॉजी करत आहे, राज्य सरकार सुद्धा फेकॉलॉजी करत आहे, आश्वासनांचा फेकॉलॉजी पाऊस पडत आहे. आणि एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, कृषी विभाग सुद्धा या दोन्हींना एकत्रित करून कृषी विभाग सुद्धा यांच्या बाजूनेच बोलत आहे. एक शेतकऱ्यांच्या बाजूने या कृषी विभागाने बोलायला पाहिजे, परंतु हे पीक विमा कंपन्यांकडून आणि राज्य सरकारकडूनच कृषी विभागाचं जे उत्तर आहे ते येत आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, 21,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर जर ही पोस्ट हार्वेस्टची रक्कम 39 कोटी रुपयांचा निधी जर मंजूर झालेला असता तर अद्यापही बरेच शेतकरी हे संतुष्ट झाले असते की बाबा आमच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित झालेल्या. परंतु अद्याप कोणताही शेतकरी असं म्हणला नाही की पोस्ट हार्वेस्टची रक्कम दाखवली गेली आणि आमच्या खात्यावर वितरित झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, एल्ड बेसमध्ये जवळपास 1,74,000 शेतकऱ्यांना 7 कोटी रुपये हे वाटप झाल्याचं हे देखील कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलेले. म्हणजे एकंदरीत जवळपास 1,74,000 शेतकऱ्यांना एल्ड बेसच्या रक्कम वितरित झाली आहे. हा भाग वेगळा की आपल्याला बरेच शेतकऱ्यांनी सांगितले की स्टेटसमध्ये एल्ड बेसची रक्कम दाखवत आहे, फक्त UTR नंबर वगैरे जनरेट झाला नाही किंवा काही शेतकऱ्यांना पेमेंट मोड नल दाखवत आहे, हे भाग वेगळा. परंतु मित्रांनो, जर 1,74,000 म्हणजे 2 लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांना जर 7 कोटी रुपये वाटप झाले असतील तर मग हे 7 कोटी रुपये गेले कुठं, कुणाच्या खात्यात? की म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यावर तर या रक्कम वितरित झाल्या नाही. मग यांनी डायरेक्टली आता जे जालन्यात प्रकरण झालेलं आहे, जालन्यातील प्रकरणानुसार अधिकारी लोकांनीच शेतकऱ्यांची नावं घालून हे रक्कम ढापलेली आहे. तसंच मग इकडे सुद्धा पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा सेम कंडिशन आहे का? तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेल्या सांगत आहात का? तुम्ही तुमच्याच शेतकऱ्यांची नावं समोर करून तुम्ही तुमच्याच नावावर किंवा तुम्ही तुमच्याच खात्यावर या रक्कम घेत आहात? हा देखील प्रश्न उभा राहिलेला आहे आणि हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही कृषी विभागाने द्यायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत 1,015 कोटी रुपये हे दुसऱ्या हप्त्यासाठी वितरित होणार होते, निधी मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो, जवळपास 20 जूनपर्यंत हा जे 1,015 कोटी रुपयांचा जे दुसरा हप्ता आहे तो कंपन्यांकडे वितरित होईल असं सांगण्यात येत होतं. परंतु आज 18 तारीख देखील भिडलेली आहे. 18 तारीख उजाडलेली असताना देखील अद्यापही कंपन्यांकडे राज्य सरकारचा जे दुसरा हप्ता आहे तो अद्यापही वितरित झालेला नाही. म्हणजे इकडे धान बोनसचं सुद्धा सेम कंडिशन आहे. धान बोनस वाटपाला सुद्धा सुरुवात झाली आणि तुम्ही म्हणत आहात की बाबा टेक्निकल इश्यू आल्यामुळे धान बोनस वाटप थांबवण्यात आलेलं आहे. आणि इकडे पीक विम्या संदर्भात सुद्धा सेम कंडिशन आहे. तुम्ही 1,015 कोटी रुपयांचा राज्य शासनाचा हप्ता
हा पीक विमा कंपन्यांना 20 तारखेपर्यंत देण्यात येईल असं सांगत आहात आणि एकीकडे अद्यापही कुठलीही हालचाली किंवा कुठलीही न्यूज तुम्ही न्यूज माध्यमांद्वारे कुठलीही अपडेट दिलेली नाही. त्यानंतर मित्रांनो, जे 1015 कोटी रुपये जे राज्य शासनाचा दुसरा हप्ता मिळणार आहे कंपन्यांना, त्याच्यापैकी फक्त 248 कोटी रुपये हे उर्वरित जे शेतकऱ्यांना वाटप होणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. म्हणजे 248 कोटी, इकडे जवळपास 277 कोटी रुपये मिळणार असल्याचं पोस्ट हार्वेस्टमध्ये सांगण्यात येत आहे. एकीकडे 7 कोटी रुपये एल बेसमध्ये वाटप झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि एकीकडे 248 कोटी रुपये हे उर्वरित निधी 1015 कोटीपैकी 248 कोटी रुपयांचा निधी हा शेतकऱ्यांसाठी वाटपासाठी ठरवण्यात आलेला देखील सांगण्यात येते. बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा मित्रांनो. म्हणजे यांचंच यांना मिळणं आहे की बुवा एक्झॅक्ट रक्कम वितरित किती करायची, शेतकरी संख्या एक्झॅक्ट किती राहिलेली आहे. हा भाग वेगळा की बुवा कंपन्यांकडे अद्यापही निधी पेंडिंग आहे, परंतु त्या पेंडिंग निधीमध्ये सुद्धा तुम्ही वाटप झाल्याचं सांगत आहात. म्हणजे हा घोळ नेमका सॉल्व्ह कधी होणार. हा तर मित्रांनो, जर तुम्हाला देखील या एल बेसमध्ये कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार एल बेसमध्ये पोस्ट हार्वेस्टमध्ये काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वितरित झालेली आहेत, तर तुमच्या खात्यावर जर खरंच रक्कम वितरित झाली असेल ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.